नोकरीचे कंत्राटीकरण, समूह शाळेची निर्मिती व राज्यातील सरकारी शाळांचे होणारे खासगीकरण थांबवावे या विरोधात दैनिक नवराष्ट्रने 5 ऑक्टोबरला वृत्त प्रकाशित केले होते। या वृत्ताची दखल घेत वरुड तालुक्यातील शिक्षक, सुशिक्षित बेरोजगार व युवा पिढीने दखल घेऊन 6 ऑक्टोबरला असंख्य शिक्षक व तरुण तरुणींच्या उपस्थितीत नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांच्या मार्फत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे। आता या निवेदनाची शासन दखल घेणार का, याकडे मात्र युवा पिढीचे लक्ष लागलेले आहे। तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे करण्यास भाग पाडले जात असून त्यांना अध्यापनापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। सरकारी शाळांच्या पायाभूत विकासासाठी जिल्हा परिषद शाळा 10 वर्षासाठी खासगी व कॉर्पोरेट संस्थांना चालविण्यास देण्यात येणार असून काही वर्षांनी संपूर्ण शाळा खासगी व्यवस्थापनाच्या हातात जाणार असल्याची भीती निर्माण होत आहे। समूह शाळांच्या गोंडस नावाखाली सरकारी शाळांचे खासगीकरण थांबवावे या रास्त मागणीसाठी वरुड तालुक्यातील शिक्षकांनी नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। शिक्षक हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असताना देखील सरकार सर्वसामान्य व गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे। पालक, लोकप्रतिनिधी व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडूनही यास विरोध होणे गरजेचे आहे, असे मत शिक्षक वर्गाकडून व्यक्त केले जात आहे। तरी या निवेदनाचा विचार करून तहसीलदार यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले आहे। आता राज्य शासन या निवेदनाची दखल घेऊन शासनाने काढलेले परिपत्रक रद्द करणार का, याकडे मात्र संपूर्ण वर्गाचे लक्ष लागले आहे। निवेदन देताना कोमल पांडव, नितीन ठाकरे, हरीश अजनकर, देवेंद्र शेडके, विनोद भोंगाडे, मोनिका इंगळे, आरती देशमुख, वैशाली देशमुख, प्रीती कुंभारे, विजय नेरकर, मोनाली पुंड, दीपाली बहुरूपी, अक्षय लोखंडे, कुशल चोरे, प्रज्ञा निंभोरकर, भाग्यश्री तायडे, मनीषा गावंडे, प्रवीण तरार व प्रधानेसह असंख्य शिक्षक व युवा पिढी उपस्थित होती। आमच्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींची एकच मागणी आहे की ही जी शिक्षक भरती आहे ती एकाच टप्प्यात झाली पाहिजे। 2010 पासून जी शासकीय शाळा आहे यामधल्या पूर्ण भरत्या या बंद झालेल्या आहेत आणि 2010 पासून तर 2017 पर्यंत विविध परीक्षा सरकार लावत आहे। या सर्व परीक्षांची पात्रता सुद्धा आमच्या अंगी असून आजपर्यंत आम्हाला नोकरी ही देण्यात आलेली नाही। आता नवीनच शासनाने मुद्दा काढलेला आहे की ज्या काही सरकारी शाळा आहेत यांचं कमी पटसंख्येमुळे प्रायव्हेटीकरण करा। जर समजा सरकारने असं प्रायव्हेटीकरण केलं तर आमचं तर जे बेरोजगार म्हणून आहे हे आमचं जीवन असंच राहणार आहे, परंतु जे काही नवीन शिक्षक तयार होणार आहेत ते पण सध्या त्यांची सुद्धा मनस्थिती दिवसेंदिवस बिघडत असलेली आपल्याला दिसून येत आहे। शिक्षण हे क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आणि सर्वात जास्त अन्याय जर होत असेल तर तो शिक्षण क्षेत्रातच होत आहे। म्हणून मला सरकारला असं म्हणावंसं वाटते की आमची जी शिक्षक भरती आहे ही लवकरात लवकर आणि एकाच टप्प्यात झाली पाहिजे आणि सगळ्यांचा इथे विचार झाला पाहिजे। आणि ही जी प्रोसिजर सुरू आहे म्हणजे पवित्र पोर्टल येत आहे, टेटची परीक्षा पाहिजे, आणखी नवीन नवीन परीक्षा काढत आहे। आम्ही फक्त काही जन्मभर शिक्षकांनी परीक्षा देण्यासाठीच हवं का असा प्रश्न वाटते। आणि मुलांना आता जे आम्ही घडवतो त्यांना सुद्धा आम्हाला शिक्षणामध्ये काय फायदा आहे हे सांगावंसं वाटत नाही, एवढं नैराश्य या शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहे। म्हणून सरकारला कळकळीची विनंती आहे की आमची शिक्षक भरती ही 2022 मध्ये या ऑक्टोबर महिन्याच्या लास्ट वीक पर्यंत झालीच पाहिजे। विदर्भ न्यूज ब्युरो, वरुड।